Good evening, everyone. I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झाम्स मधला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या सेक्शन मधला डेटा इंटरप्रिटेशन या टॉपिक वरती आज MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ MC क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा, सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि ते पण 2100 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असेल तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही का एकदा का कोर्स आपला एनरोल केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही तुमच्या एज्युकेटर्सशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकाल. ओके, तर आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा ते पाहू. तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा, त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पण डाउनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. MBA CET असं टाईप केल्यानंतर खाली MHMBA CET एक्झाम 2025 असा कोर्स असेल, तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. एकदा का तुम्ही कोर्स एनरोल केला त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. ओके, चला आता टॉपिककडे बोलूया. जर हा पाहता डेटा इंटरप्रिटेशन मध्ये काय असतं, या टॉपिक मध्ये कशा टाईपचे क्वेश्चन येतात, तर ती आपल्याला एक टेबल दिलेला असतो. ओके, तर त्या टेबलचं स्टडी करून आपल्याला क्वेश्चनचे आन्सर प्रिडिक्ट करायचे असतात, म्हणजे किंवा क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करायचे असतात. ओके, पहा इथे फर्स्ट क्वेश्चन आहे, स्टडी द फॉलोइंग टेबल अँड आन्सर द क्वेश्चन्स बेस्ड ऑन इट. म्हणजे हा टेबल स्टडी करायचा आणि जो क्वेश्चन याच्यावरती विचारलाय तो क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करायचं. ओके, आता पहा, हा एक टेबल आहे. इयर आहे, सॅलरी आहे, फ्युल अँड ट्रान्सपोर्ट आहे, बोनस आहे, इंटरेस्ट ऑन लोन्स आहे, टॅक्सेस आहे, असा एक कॉलमचा टेबल आहे. राईट, तर आता क्वेश्चन काय विचारले पहा, व्हॉट इज द एव्हरेज अमाऊंट ऑफ इंटरेस्ट पर इयर विच द कंपनी हॅड टू पे ड्युरिंग दिस पिरियड. आता एव्हरेज म्हणजे काय असतं, एव्हरेज म्हणजे टोटल सम अपॉन नंबर ऑफ आयटम, टोटल सम ऑफ आयटम्स अपॉन नंबर ऑफ आयटम्स. ओके, आता पहा इथे काय म्हटलं, व्हॉट इज द एव्हरेज अमाऊंट ऑफ इंटरेस्ट पर इयर. इंटरेस्ट पर इयर, इंटरेस्ट पर इयर, इंटरेस्ट ऑन लोन्स, इथं इंटरेस्टचा कॉलम आहे. तर आता काय करायचं, तर सगळ्या इंटरेस्टची ऍडिशन करायची. म्हणजे कारण आपल्याला माहिती आहे एव्हरेज काय असतं, टोटल सम ऑफ आयटम. टोटल सम म्हणजे यांची सगळ्यांची ऍडिशन. राईट, म्हणजे किती, 23.4 प्लस 32.5 प्लस 41.6 प्लस 36.4 प्लस 49.4. ओके, डिवायडेड बाय नंबर ऑफ आयटम्स. नंबर ऑफ आयटम्स किती आहेत, 1 2 3 4 5, म्हणजे डिवाइड बाय किती, 5. ओके, यांची ऍडिशन किती होती, 183.3 अपॉन 5. ओके, 183.3 डिवाइड बाय 5 किती येतं, तर 36.66 लॅक्स. बरोबर आहे. ओके, म्हणजे किती अमाऊंट पे करावी लागेल, तर 36.66 लॅक्स. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, तर डी ऑप्शन हा करेक्ट असेल. समजलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. The total amount of bonus paid by the company during the given period is approximately what percent of the total amount of salary paid during this period. आता इथे काय विचारलंय, during total amount of bonus by the company during the given period is approximately what percent. म्हणजे इथे आपल्याला पर्सेंट विचारलाय, पर्सेंटेज फाइंड आउट करायचंय. राईट, तर पर्सेंटेज कशाचं फाइंड आउट करायचंय, the total amount of bonus paid by the company. Okay,
total amount of paid by bonus by company during the given period is approximately what percent of the total amount of salary paid during this period. म्हणजे इथे काय येईल, पर्सेंटेजचं काय असतं फॉर्म्युला, पर्सेंटेज कशी काढतात, जी व्हॅल्यू आहे त्याला इंटू 100 आणि पर्सेंटाईल असं हे करतात, बरोबर आहे. ओके, आता पहा इथे कशाचं काढायचं पर्सेंटेज, तर बोनस अपॉन सॅलरी. इथे पहा टोटल अमाऊंट ऑफ बोनस, टोटल अमाऊंट ऑफ सॅलरी या दोघांचं पर्सेंटेज फाइंड आउट करायचं, राईट आहे. म्हणजे काय येईल, पर्सेंटेज इक्वल्स टू बोनस अपॉन सॅलरी इंटू 100%. ओके, टोटल बोनसचं काय येतं, बोनस पहा 3.0 प्लस 2.52 प्लस यांची ॲडिशन करायची, बरोबर आहे. 3.00 प्लस 2.52 प्लस 3.84 प्लस 3.68 प्लस 3.96 डिवायडेड बाय सॅलरी, टोटल सॅलरी म्हणजे सॅलरीची ॲडिशन करायची. ओके, काय येईल, 288 प्लस 342 प्लस 324 प्लस 336 प्लस 420 इंटू काय 100%. ओके, तर यांची ॲडिशन किती येते, तर 17/1710 इंटू 100%. आता पहा इथे आन्सर काय येईल, तर 1 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1 येतं. पहा 0 0 कॅन्सल झाला, वरती किती झालं 170 बाय 171%. आता 170 बाय 171% नियरली अप्रॉक्सिमेटली 1% येतं, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, तर ऑप्शन सी हा करेक्ट असेल. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता पहा total expenditure on all these items in 1998 was approximately what percent of the total expenditure in 2002. ओके, आता इथे काय करायचं, टोटल एक्सपेंडिचर काढायचंय, बरोबर आहे. हे बघा हे जे सगळे आयटम्स आहेत ते एक्सपेंडिचरचेच आहेत आयटम्स. ओके, अच्छा, आता आपल्याला काय विचारले, 1998चं एक्सपेंडिचर आणि 2022चं एक्सपेंडिचर या दोघांचं पर्सेंटेज फाइंड आउट करायचं. तर पर्सेंटेज इक्वल्स टू काय, 1998चं एक्सपेंडिचरचं सगळं ॲडिशन म्हणजे 1998 इथे आहे, बरोबर आहे. म्हणजे काय 288 प्लस 98 प्लस 3.0 प्लस 23.4 प्लस 83 म्हणजे काय 288 प्लस 98 प्लस 3.0 प्लस 23.4 प्लस 83 डिवायडेड बाय किती 2002चं एक्सपेंडिचर. आता 2002 किती आहे, हे बघा इथे, बरोबर आहे. याचं एक्सपेंडिचर काय 420 प्लस 142 प्लस 3.96 प्लस 49.4 प्लस 98 इंटू 100%. ओके, आता यांची ॲडिशन किती येते, तर 495.4 डिवायडेड बाय 713.36 इंटू 100%. ओके, त्याचा आन्सर येतं अप्रॉक्सिमेटली 69.45%. ओके, म्हणजे ऑप्शन कोणता राईट असेल, तर सी ऑप्शन हा करेक्ट असेल. समजलं. ओके, इथे पहा ऑप्शन अप्रॉक्सिमेटली असतील तरी जमतात, कारण आपल्याला इथे म्हटलंयच की वॉज अप्रॉक्सिमेटली वॉट पर्सेंटेज म्हणजे जवळपासची व्हॅल्यू, सगळ्यात जवळची क्लोजेस्ट व्हॅल्यू आपल्याला ऑप्शनमध्ये असते आणि ती आपल्याला सिलेक्ट करायची असते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. The total expenditure of the company over these items during the year 2000 is 2000 साली कंपनीचा एक्सपेंडिचर, टोटल एक्सपेंडिचर किती विचारलंय. सिम्पली याच्यात काय करायचं, पहा एक्सपेंडिचर म्हणजे सगळ्या खर्चांचं ॲडिशन. ओके, कोणत्या वर्षी, तर 2000 वर्षी, 2000 कुठे इथे, आणि हे सगळे काय त्या वर्षाचे एक्सपेंडिचर्स आहेत. मग टोटल एक्सपेंडिचर फाइंड आउट करायचं असेल
एक्सपेंडिचर तर काय करावं लागेल, सगळ्या एक्सपेंडिचर ॲडिशन म्हणजे 324 प्लस 101 प्लस 3.84 प्लस 41.6 प्लस 74 राईट आहे. मग या सगळ्यांची ॲडिशन केल्यावरती किती येईल, तर येतं ₹544.44 lakhs. आता आपण नेहमी लॅक्स का घेतोय, कारण इथे स्टार्टिंगलाच म्हटलं बघा, एक्सपेंडिचर ऑफ अ कंपनी इन लॅक्स पर ॲनम ओव्हर द गिव्हन इयर्स. म्हणजे जे हे ज्या गोष्टी आहेत ते लॅक्समध्ये आहेत, ती अमाऊंट लॅक्समध्ये. ओके, त्यामुळे आपण नेहमी लॅक्स घेतो. सो इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन ए. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. The ratio between the total expenditure on taxes for all the years and the total expenditure on fuel and transport for all the years respectively is approximately. तर आता विचारलंय पहा, रेशिओ विचारलाय कशा कशाचा, द रेशिओ बिटवीन द टोटल एक्सपेंडिचर ऑन टॅक्सेस. टॅक्सेस हे बघा इथे टॅक्सेस या कॉलमचा आणि and the total expenditure on fuel and transport for all the years आणि यांचा बरोबर आहे. आता टोटल एक्सपेंडिचर विचारलाय, मग टॅक्सेसचं टोटल एक्सपेंडिचर किती येईल, 83 प्लस 108 प्लस 74 प्लस 88 प्लस 98. ओके, आणि फ्युएल अँड ट्रान्सपोर्टचा किती येईल, तर 98 प्लस 112 प्लस 101 प्लस 133 प्लस 142. तर यांची ॲडिशन केल्यावरती आपल्याला काय मिळतं, तर 586 होते. आणि यांची ॲडिशन केल्यावरती मिळतं आपल्याला 451. ओके, म्हणजे आता पहा, आता या दोघांचा रेशिओ जर काढायचा असेल तर टॅक्सेस अपॉन फ्युएल अँड ट्रान्सपोर्ट. ओके, तर टॅक्सेसचं टोटल अमाऊंट किती आहे, 451 आणि फ्युएल अँड ट्रान्सपोर्टची अमाऊंट आहे टोटल 586. त्यांचा रेशो काय होईल, 1/1.3. पण असा रेशो कन्सिडर करत नाहीत. सो आता दोन्ही साईडला मल्टिप्लाय करा 10नी. ओके, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, म्हणजे इथे काय येईल 10/13. म्हणजे रेशो काय झाला, रेशो काय झाला 10:13. ओके, म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, तर बी ऑप्शन करेक्ट असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ इथेच थांबूया. काय डाऊट असतील तर मला कमेंट डाऊन करा आणि बाकीचे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू. ओके, तर थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय.